Hello student, welcome back to my YouTube channel Chemistry by Jagdish Wagh. डिअर स्टुडंट, आज आपण PYQ थर्मोडायनामिक्सचा पार्ट 3 आपण बघतो आहे. PYQ सिरीज अशीच चालू राहणार. उलट मी PYQ सिरीजच्या फ्रिक्वेन्सीज वाढवणार आहे. लवकरात लवकर तुमचे PYQ संपवून देणार. सो PYQ संपवण्याच्या आधी अजून सगळ्यात महत्त्वाचा मेसेज मला तुम्हाला असा द्यायचा आहे की बघा एक्झॅक्टली होतं काय आता की तुम्हाला खूप प्रेशराईज झाल्यासारखं जाणवतंय आता. प्रत्येक टीचर तुम्हाला हे सांगणार आहे की तुम्ही हे करा, तुम्ही ते करा. केल्याशिवाय होणार नाहीये बिकॉज दिस इज लास्ट ऑलमोस्ट 25 डेज. आपण आजपासून जरी काउंट केलं तर अप्रॉक्सिमेटली 25 डेज फक्त तुमच्याकडे शिल्लक आहेत. आणि या 25 डेजमध्ये तुम्हाला जेवढं शक्य होणार तेवढं तुमची कॅपॅबिलिटी जेवढी आहे, आजपर्यंत जेवढा तुम्ही स्टडी नाही केला आहे तेवढा सगळा स्टडी तुम्हाला आता सुरुवात करायचा आहे. भरपूर वेळ स्वतःसाठी द्या, स्वतःला बुक्स रीड करण्यासाठी द्या. आता बुक्स तर वगैरे रीड करा असं नाही, आता प्रॅक्टिसाइज करा. क्वेश्चन किती जमतात रिकॉल करा, रिव्हिजन करा, फॉर्म्युला लिस्ट काढलेली असेल त्याला रिव्हिजन करा. रिॲक्शनच्या शॉर्ट नोट्स तुमच्याकडे आहेत त्या फक्त रिकॉल करा. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या तुम्हाला पुढच्या 25 डेजमध्ये अप्रॉक्सिमेटली करायच्या आहेत. सो मॅक्स टू मॅक्स आजपर्यंत जेवढे एफर्ट्स तुम्ही दिलेले नाहीये तेवढे सगळे एफर्ट्स तुम्हाला नेक्स्ट 25 डेजमध्ये द्यायचे आहेत. बघा ना, तुम्हाला जर मी असं सांगेन तुम्हाला फक्त लाईफमधले शेवटचे 25 डेज फुल स्टडी करायचा तर तुम्ही करणार नाही, नक्कीच करणार. पुढे पण अभ्यास आहे ना सर आम्हाला, पुढचं पुढे बघू. बट हे 25 डेज आहेत ना, सिरियसली हे तुमचं कॉलेज डिसाईड करणार आहे, हे तुमचं फ्युचर डिसाईड करणार आहे. सगळेजण तुम्हाला असंच ज्ञान देणार आहे की तुमचं करिअर आहे, हे ते मान्य आहे. तुम्हाला त्याचा कंटाळा पण आला असेल, बट ट्रस्ट ऑन एव्हरीवन की तुम्हाला खरोखर हे पुढचे दिवस खूप महत्त्वाचे असतीलच. त्यामुळे 25 दिवसामध्ये जेवढं मॅजिक तुम्ही करू शकताय ना तेवढं करण्याचा नक्की प्रयत्न करा. ओके, सो चला आपण टॉपिकला सुरुवात करूया. आपल्याला आज बघायचं आहे थर्मोडायनामिक्स, केमिकल थर्मोडायनामिक्स पार्ट 3. याच्या आपण व्हिडिओला PYQ ला सुरुवात करू. सो लेट स्टार्ट विथ द PYQs. क्वेश्चन नंबर 39. An ideal gas expand isothermally and reversibly. लगेच Wmax असेलच कन्फर्म. V1 दिलाय, V2 दिलाय, टेम्परेचर दिलाय. अरे हा सेम प्रॉब्लेम आहे ज्याची व्हॅल्यू पण मला आठवते. नंबर ऑफ मोल्स आय थिंक 3 आले होते. येस, ऑप्शन बी. मी तुम्हाला एक रेफरन्स क्वेश्चन देऊन ठेवतोय की तो क्वेश्चन एक्झॅक्टली आपण केव्हा सॉल्व्ह केला होता त्याचा मी तुम्हाला नंबर सांगतो की आपण सेम टाईपचा क्वेश्चन केव्हा सॉल्व्ह केला होता. ओके, आपण क्वेश्चन नंबर 26 ला फॉलो करा. सेम क्वेश्चन आहे विदाउट एनी चेंज. क्वेश्चन नंबर 26 ॲज इट इज तुम्हाला सॉल्व्ह करायचा, तुम्हाला आन्सर मिळून जाणार. सो आता मी हा सॉल्व्ह नाही करत, रिपीटेड क्वेश्चन आहे, सेम क्वेश्चन विदाउट एनी चेंज इन द व्हॅल्यूज. 26 ला फॉलो करा. नेक्स्ट क्वेश्चन, हा पण इझी क्वेश्चन आहे. 41 नंबर, फॅक्ट बेस्ड क्वेश्चन. बघा ना, विच ऑफ द फॉलोइंग इज एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी म्हणजे एक्झॅक्टली काय असतं रे? द प्रॉपर्टी हुज मॅग्नेट्यूड, हुज व्हॅल्यू डिपेंड्स ऑन amount of matter. Depends on amount of matter. मग अशी कुठली प्रॉपर्टी आहे ABCD पैकी जी अमाऊंट ऑफ मॅटर वरती डिपेंड असते? फॉर दिस क्वेश्चन द करेक्ट ऑप्शन इज डी. ऑब्व्हियसली बलून कशावरती डिपेंड आहे? बलून एवढा फिलअप केलाय, बलून एवढाच होता आधी. मला सांगा बलून कसं काय एक्सपांड झाला? कारण अमाऊंट ऑफ मॅटर जास्त वाढलं ना, त्याच्यात एअर जास्त टाकली मी, एअर टाकली म्हणजे व्हॉल्यूम वाढला. याचा आता व्हॉल्यूम कशावरती डिपेंड आहे? अमाऊंटवरती डिपेंड आहे. देअरफॉर व्हॉल्यूम इज अ extensive property. D option. Next question, 42 number. For the reaction is given to you. Which among the following is true? बघा हा सुद्धा आय थिंक 4-5 नंबरचा क्वेश्चन आहे सेम सेटला, त्यामुळे याच्यावरती सुद्धा फोकस करा. सिम्पली तुम्हाला केमिकल रिॲक्शनसाठी स्टँडर्ड इक्वेशन माहिती आहे. काय इक्वेशन आहे? सो डेल्टा H इज इक्वल टू डेल्टा U प्लस डेल्टा NRT. हा जो डेल्टा एन असतो हा गॅसेससाठी असतो. सो गिवन रिॲक्शनसाठी आपण आधी डेल्टा एन काढून घेणार. डेल्टा एन इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स ऑफ प्रोडक्ट मायनस नंबर ऑफ मोल्स ऑफ रिॲक्टंट. फक्त गॅसेसचेच विचार करा. इथे गॅसेसचे मोल्स ऑफ प्रोडक्ट किती आहे? 2 मायनस इथे लिक्विड नाही जाणार, फक्त गॅसेसचा विचार करा. इथे आहे 3, आपल्याला आन्सर मिळणार -1. सो -1 व्हॅल्यू पुट करा वरच्या इक्वेशनमध्ये. तुम्हाला इक्वेशन काय मिळतं चेक करा. डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू मायनस RT असा ऑप्शन तुम्हाला शोधायचा आहे. सो असा ऑप्शन तुम्हाला दिला आहे ऑप्शन डी. फॉर दिस क्वेश्चन वी गो विथ ऑप्शन डी. क्वेश्चन नंबर 42. नेक्स्ट क्वेश्चन 43 नंबर. इझी आहे. V1 V2 दिलेला दिसतोय, नंबर ऑफ मोल्स दिलाय पण लागणार नाहीये, वर्क डन काढायचं आहे. इझी आहे. बघा, वर्क डन when 2 moles of an ideal gas compressed from this volume to this volume. कॉम्प्रेशन आहे अंडर प्रेशर ऑफ दिस मच KPa. किलो पास्कल तुम्हाला प्रेशर दिलंय. इझी आहे. आधी गिव्हन डेटा मेन्शन करू आपण.
नंबर ऑफ मोलची गरज नाही आहे. V1 आधी किती होता, 5 मीटर क्यूब होता. ओके, त्या 5 मीटर क्यूबचा आपण मीटर क्यूबच ठेवू, नो प्रॉब्लेम. V2 तुम्हाला दिला आहे. V2 तुम्हाला किती प्रोव्हाइड केलं आहे, 1 DM क्यूब. एक प्रॉब्लेम झाला आहे, एक दिला आहे मीटर क्यूब, दुसरा दिला आहे DM क्यूब. मग या मी काय करणार, 1 DM क्यूब इक्वल टू 10⁻²² मीटर क्यूब. कन्वर्ट लगेच करून घेतलं, दोघंही व्हॅल्यू आता मीटर क्यूबमध्ये झाल्या, नो प्रॉब्लेम. प्रेशर तुम्हाला प्रोव्हाइड केलं आहे. प्रेशरची व्हॅल्यू किती, 100 किलो पास्कल. या किलो पास्कलचं मी कन्वर्जन करून घेणार पास्कलमध्ये. सो किलो पास्कलचं पास्कल कन्वर्जन कसं करतो आपण, इंटू 10⁻³ मग 100 इंटू 10⁻³ केलं, दॅट इज इक्वल टू 10⁻⁵. हे कन्वर्ट झालं कशामध्ये, पास्कलमध्ये. आता व्हॅल्यू पुट करा, सॉल्व करा. सो W इज इक्वल टू -P इंटू डेल्टा V. W इज इक्वल टू -P इंटू V2 - V1. ओके, सो W इज इक्वल टू, प्रेशर तुम्हाला दिलं आहे 10⁵. V2 - V1 दॅट इज 10⁻² मायनस V1 तुम्हाला प्रोव्हाइड केलं आहे 5. सो याला सिम्प्लिफाय करणार. सो W इज इक्वल टू, जर तुम्ही हे कम्प्लिटली सॉल्व केलं, तुम्ही काय करणार, 1मधून त्या 5ला मायनस करा. सो तुम्हाला आन्सर मिळणार जे काय असेल ते. कॅल्क्युलेशन करा, सगळे कॅल्क्युलेशन करा, सगळे कॅल्क्युलेशन करून तुम्हाला आन्सर मायनस मायनस प्लस म्हणून आन्सर मिळणार तुम्हाला 499.9. दिस इज किलो जूल. So W is equal to 499. So for this question we go with the option D. Next question. चला, नेक्स्ट क्वेश्चन घेण्याच्या आधी एक इम्पॉर्टंट अनाउन्समेंट. बघा, जे मुलं आता क्लास 10th होते, जे आता क्लास 11th CET देणार आहे, त्या मुलांसाठी सगळ्यात महत्त्वाची अनाउन्समेंट आणि त्यांचं स्टडी प्रिपरेशनचा प्लॅन मी तुम्हाला सांगतो आहे. बघा, अनअकॅडमीवरचे काही बेस्ट एज्युकेटर्स तुम्हाला क्लास 10मधून जे क्लास 11मध्ये मूव्ह करताय, जे आता मुलं CET देणार आहे, त्यांच्यासाठी एक बेस्ट प्लॅन आहे. तुम्ही तुमच्या टेस्टचं प्रिपरेशन ॲब्सोल्युटली फ्रीली करू शकताय. आता हे सगळे फ्री क्लासेस तुमचे होत आहेत, जे ऑलरेडी सुरू झाले आहेत 1 ऑगस्टपासून तर ऑलमोस्ट 21 ऑगस्टपर्यंत हे क्लासेस तुमचे सुरू असतील. या क्लासेसमध्ये तुम्ही मॅथ्स, सायन्स आणि इंग्लिश या सब्जेक्टचं प्रिपरेशन तुम्ही करू शकताय. चांगले टीचर्स तुम्हाला या सब्जेक्टसाठी गाईड करतील, जे क्लासेस ॲब्सोल्युटली फ्री असतात. हे सगळे क्लासेस तुम्ही सगळ्यांनी अटेंड करा. त्याच्यानंतर तुमच्यासाठी एक टेस्ट असणार आहे, जी टेस्ट असणार आहे 2 दिवसामध्ये. एक टेस्ट तुमची असेल मॉक टेस्ट, जी 8 ऑगस्टला असेल. 8 ऑगस्ट आणि 15 ऑगस्ट या 2 दिवशी तुमच्या 2 मॉक टेस्ट असतील. ही मॉक टेस्ट तुम्हाला द्यायची आहे, ज्याला तुम्हाला टाइम मिळणार आहे 90 मिनिटचा आणि याच्यामध्ये टोटल 75 क्वेश्चन्स तुम्हाला सॉल्व्ह करायचे. विदिन 90 मिनिट्स यू आर तुम्ही चेक करायचे की तुम्ही 75 क्वेश्चन सॉल्व्ह करू शकताय की नाही करू शकत आहे. मग हे तुम्हाला टाइम मॅनेजमेंट हे सगळं तुम्हाला समजणार. आता हे लेक्चर्स आणि या सगळ्या टेस्ट तुमचं क्लास 11साठी जी CET होणार आहे, त्याच्यासाठी बेस्ट ऑफ बेस्ट प्रिपरेशन तुम्हाला करता येणार. हो, हे प्रिपरेशन करण्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये अनअकॅडमी लर्निंग ॲप डाउनलोड करायचं आहे. ते डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा मोबाईल नंबर रजिस्ट्रेशन करायचा आहे आणि मग तुम्हाला हे क्लासेस सगळे अटेंड करता येणार. आणि जे मुलं या टेस्टमध्ये म्हणजे 8 ऑगस्ट आणि 15 ऑगस्टला जे कोणी टॉप स्कोरर असतील, त्यांना अनअकॅडमीचं क्लास 11साठी प्लस सबस्क्रिप्शन ॲब्सोल्युटली फ्री मिळणार आहे. म्हणजे तुमचा अभ्यासही होतो आहे आणि लकी स्टुडंट, लकी म्हणण्यापेक्षा जे स्कोरर असेल त्यांच्यासाठी फ्री प्लस सबस्क्रिप्शन तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल. ओके, सो आता तुम्हाला जर इन केस ॲप डाउनलोड केल्यानंतर जर तुम्हाला कोड विचारला असेल आणि या सगळ्या क्लासेसला फ्रीली बघायचं असेल, तर तुम्हाला कोड वापरायचा आहे कार्बन12. हा कार्बन12 तुम्ही वापरल्यानंतर तुम्हाला हे सगळे क्लासेस फ्री होऊन जातील. मॉक टेस्ट सुद्धा तुम्ही फ्रीली देऊ शकता आहे. सो हा कोड तुम्ही यूज करणार. कोड वापरल्यानंतर तुम्हाला सगळ्या टेस्ट आणि सगळे लेक्चर्स फ्रीली अटेंड नक्की करता येतील. हा कोड जे मुलं MST CETचं प्रिपरेशन करताय, रेग्युलर महाराष्ट्र बोर्ड क्लास 11, महाराष्ट्र बोर्ड क्लास 12चं प्रिपरेशन करताय, ज्यांना माझं क्लास 12चं केमिस्ट्री अटेंड करायचं आहे, ते सुद्धा मुलं हा कोड यूज करू शकताय. इन केस तुम्हाला प्लस सबस्क्रिप्शन घ्यायचं आहे, तेव्हा सुद्धा तुम्ही हा कोड यूज करू शकताय. माझा कोड विसरू नका, कोड इज कार्बन12. चला, आपण पुढचा क्वेश्चन आता लगेच कंटिन्यू करू. लेट स्टार्ट. आय विल टेक 1 मिनिट गॅप. ओके, 1 मिनिट मी थोडासा ब्रेक घेतोय. रेकॉर्डिंग कंटिन्यू आहे. जस्ट टेक 1 मिनिट गॅप.
चला लेट्स कंटिन्यू. ओके, what the question is given? In which of the following reaction delta H is not equal to delta U? चला आपला नेहमीचा क्वेश्चन आहे हा, ऑलमोस्ट 4-5 टाइम्स विचारला गेलेला क्वेश्चन आहे. हे रिलेशन शोधण्यासाठी बघा ना, तुम्हाला स्टँडर्ड इक्वेशन काय माहिती आहे? डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस डेल्टा एन आर टी हे इक्वेशन आहे. आता बघा ना, त्यांचं असं म्हणणं आहे की इन विच ऑफ द फॉलोइंग रिॲक्शन डेल्टा एच इज नॉट इक्वल टू डेल्टा यू. डेल्टा एच इज नॉट इक्वल टू डेल्टा यू जर काढायचं असेल तर तुम्हाला डेल्टा एन आर टी झिरो झाला पाहिजे. डेल्टा एन आर टी काय झाला पाहिजे? झिरो झाला पाहिजे. सो मग आता बघायला गेलं आपण एक एक क्वेश्चन सॉल्व्ह करूया. समजा मी हा पहिला क्वेश्चन जर आपण बघायला गेलं किंवा मी एक काम करतो, तर बाकीचे ऑप्शन तुम्ही सॉल्व्ह करा, मी आन्सर एक्सप्लेन करतो डायरेक्टली. सो आपण जर डीचा विचार केला, ऑप्शन डीचा, ऑप्शन डीसाठी आपण एक्सप्लेनेशन बघूया काय आहे. ऑप्शन डीसाठी मला सांगा डेल्टा एन कसं येणार आहे. ऑप्शन डी काय आहे? ट्वाइस SO2 गॅस प्लस O2 गॅस गिव्स ट्वाइस SO3 गॅस. याची डेल्टा एनची व्हॅल्यू किती येणार? याचा डेल्टा एन बघा, नंबर ऑफ मोल्स ऑफ प्रोडक्ट दॅट इज 2 मायनस नंबर ऑफ मोल्स ऑफ रिॲक्टंट दॅट इज 3. याचा आन्सर तुम्हाला किती मिळालं? -1 मिळालं. डेल्टा एनचा आन्सर जर -1 मिळालं तर मला एक सांगा, डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू मायनस आर टी येणार. मायनस आर टी आला याचा अर्थ हाच झाला ना की डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू नाही येते. डेल्टा एच इज नॉट इक्वल टू डेल्टा यू हाच त्याचा अर्थ झाला, जो ऑप्शन आहे डी. बट बाकीच्यांमध्ये चेक करा, हे बाकी सगळं झिरो होऊन जाणार. आपण चेक करू होते एखादा ऑप्शन सॉल्व्ह करू. ऑप्शन एला आपण इथे सॉल्व्ह करू. सो ऑप्शन ए साठी मला एक सांगा, डेल्टा एन कसं येणार? सो डेल्टा एन इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स ऑफ प्रोडक्ट 1 + 1 2 मायनस नंबर ऑफ मोल्स ऑफ रिॲक्टंट 2. मला सांगा डेल्टा एनची व्हॅल्यू किती झाली? 0. जर डेल्टा एनची व्हॅल्यू 0 झाली तर हे इक्वेशन कसं मॉडिफाय होईल? डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू मायनस एन आर टी मायनस डेल्टा एन आर टी. हे इक्वेशन काय होणार? डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू होऊन जाणार. का होणार असं? कारण तुम्ही डेल्टा एनची व्हॅल्यू 0 घेताय, पण आपल्याला असं तर नको आहे ना. मग असं नसलेला ऑप्शन कुठला आहे? फक्त ऑप्शन डी. बघा, मग तुला करेक्ट आन्सर पण मी एक्सप्लेन केलं आहे, जे आपल्या क्वेश्चनचं आन्सर आहे. आणि बाकीचे तुम्ही ऑप्शन ए सी बी सगळे सॉल्व्ह केले तर प्रत्येक केसमध्ये तुम्हाला डेल्टा एनची व्हॅल्यू 0च मिळणार आहे. आणि एकदा की डेल्टा एन 0 मिळाला तर डेल्टा एच इक्वल टू डेल्टा यू होऊन जाणार, की जे नाही पाहिजे आपल्याला. सो फॉर दिस क्वेश्चन मी गो ऑप्शन डी. क्वेश्चन नंबर 45. इफ heat of combustion of methane is -800 kJ per mole, calculate enthalpy change for the combustion of this much kg of methane. इझी आहे. बघा कसं सॉल्व्ह करायचं. सो याच्यामध्ये तुम्हाला कंबशन ऑफ मिथेनची रिएक्शन जमायला पाहिजे तरच हा क्वेश्चन सॉल्व्ह करता येईल. कंबशन ऑफ मिथेन म्हणजे तुम्हाला मिथेनला बर्न करायचं आहे इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन. सो रिएक्शन बॅलन्स करून मी ते मेन्शन करतोय, दर इज अ फॉर्मेशन ऑफ CO2 प्लस H2 मॉलिक्यूल. ओके, याच्यामध्ये चेक करा की हा CH4 आहे म्हणजे एक्झॅक्टली किती ग्रॅम आहे? 16 ग्रॅम आहे. सो आपण त्यांचं असं म्हणणं आहे की जेव्हा तुम्ही मिथेनचं कंबशन करतात तेवढी एवढी अमाऊंट ऑफ एनर्जी काय ते प्रोड्यूस होते. सो याचा अर्थ असा आहे की मिथेनला कंबशन करताना इतकी एनर्जी प्रोड्यूस होते. तर त्यांचं असं म्हणणं आहे की इतका मिथेन जर आपण घेतला kg मध्ये तर किती एनर्जी मिळणार? सोपा क्वेश्चन आहे. फक्त एकच प्रॉब्लेम आहे की या ग्रॅमचं काय करून घ्या? किलोग्रॅम, कारण तुम्हाला इथे किलोग्रॅममध्ये व्हॅल्यू विचारली. सो 16 ग्रॅम म्हणजेच किती? दॅट इज 16 × 10⁻³ kg ऑफ मिथेन. जेव्हा आपण इतका मिथेन घेतो तेव्हा तुम्हाला याच्यापासून किती एनर्जी रिलीज होते? 800. तर तुम्ही 4 × 10⁻⁴ घेतलं, 4 × 10⁻⁴ घेतला तर तुम्हाला किती मिळणार? म्हणजे क्रॉस मल्टिप्लिकेशन, दॅट इज 800 मल्टिप्लाय बाय 4 × 10⁻⁴ डिवाइडेड बाय 16 × 10⁻³ आपण जे कम्प्लिटली सॉल्व्ह केलं तर आपल्याला आन्सर मिळतं -20 kJ per mole. सो -20 kJ per mole, दॅट इज ऑप्शन डी इज करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 46. सो फॅक्ट बेस्ड क्वेश्चन विचारलाय बघा, एवढा बेसिक लेवलचा क्वेश्चन विचारलाय. थर्मोडायनॅमिक्स डील्स विथ. थर्मोडायनॅमिक्सचा स्टडी कशासाठी करतो आपण? ऑब्व्हियसली पहिला ऑप्शन बघून घ्यायचं, मायक्रोस्कोपिकसाठी करतच नाही आपण, मॅक्रोस्कोपिकसाठी करतो. हा ऑप्शन नाही चालणार. मॅक्रोस्कोपिक आले बघा ऑप्शन बी, मॅक्रोस्कोपिक प्रॉपर्टीज ऑफ द सिस्टम. येस, पुढे जाण्याची गरज पण नाही. ऑप्शन बी इज करेक्ट.
ऑप्शन बी इज करेक्ट. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन नंबर 48. हां, यातला 47 सिलेबसमध्ये नव्हता म्हणून तो काढलाय. 48 नंबर. द स्टँडर्ड एंट्रोपीज ऑफ नायट्रोजन, हायड्रोजन अँड अमोनिया आर दिस रिस्पेक्टिव्हली. नायट्रोजन, हायड्रोजन अँड अमोनियाच्या स्टँडर्ड एंट्रोपीज तुम्हाला दिले आहे. द व्हॅल्यू ऑफ स्टँडर्ड एंट्रोपीज, चेंज इन स्टँडर्ड एंट्रोपी फॉर द फॉर्मेशन ऑफ अमोनिया इज. बघा हा क्वेश्चन सॉल्व्ह कसं करणार. फॉर्मेशन ऑफ अमोनिया आहे, रिॲक्शन जमायला पाहिजे. रिॲक्शन कशी करणार बघा ना. आपल्याला अमोनिया एकच पाहिजे की नाही. ॲक्च्युली आपण रिॲक्शन जेव्हा लिहितो तेव्हा तिथे ॲक्च्युली हेबर प्रोसेसनुसार अमोनिया 2 मिळतात, पण आपल्याला एकाच अमोनियाची रिॲक्शन पाहिजे. मग आपल्याला काय करणार, याला पण असं मेन्शन करणार. हाफ नायट्रोजन प्लस 3/2 हायड्रोजन, देर इज अ फॉर्मेशन ऑफ 1 अमोनिया. मला एका अमोनियासाठीची रिॲक्शन पाहिजे. आता या केसमध्ये बघा कसं सॉल्व्ह करायचं असतं. सो स्टँडर्ड एंट्रोपीज ऑफ फॉर्मेशन ऑफ अमोनिया विचारलं, त्याचा फॉर्म्युला. हा फॉर्म्युला मे बी खूप जणांनी बघितला पण नसेल. डेल्टा S0 इज इक्वल टू डेल्टा H0 प्रोडक्ट मायनस डेल्टा H0 ऑफ रिॲक्टर. याला मॉडिफाय करून सॉल्व्ह करणार. रिॲक्शन आपल्याकडे आहे. सो बघा इथे स्टँडर्ड चेंज इन एंट्रोपी ऑफ प्रोडक्ट, स्टँडर्ड चेंज इन एंट्रोपी ऑफ प्रोडक्ट तुम्हाला प्रोव्हाइड केली. किती प्रोव्हाइड केली, किंवा एक काम करू, व्हॅल्यूज पुट करू. व्हॅल्यू म्हणजे फॉर्म्युला मेन्शन करू. सो स्टँडर्ड एंट्रोपी चेंज ऑफ प्रोडक्ट म्हणजे अमोनिया मायनस रिॲक्टंट कोण आहे. रिॲक्टंट बघा नायट्रोजन आधी आहे. हाफ स्टँडर्ड एंट्रोपी चेंज ऑफ नायट्रोजन प्लस 3/2 स्टँडर्ड एंट्रोपी चेंज, सॉरी एन्थॅल्पी झालं, एन्थॅल्पीची सवय आहे. स्टँडर्ड एंट्रोपी चेंज ऑफ हायड्रोजन, इथे आपण मेन्शन करू हायड्रो. आता व्हॅल्यू पुट करा. सो व्हॅल्यू आपण पुट करतोय मायनस 192.6 मायनस 1/2 इंटू 191.5 प्लस 3/2 इंटू 130.5. दॅट्स इट. हे सिम्प्लिफाय करणार आपण. सो सिम्प्लिफाय करून मायनस काम करा. एवढं आता मी काही सॉल्व्ह करत नाही, सगळं पॉईंट वगैरे हे तुम्ही कम्प्लिटली सॉल्व्ह करा. आणि कम्प्लिटली सॉल्व्ह करून तुम्हाला मी फायनल आन्सर सांगतो एक्झॅक्टली किती येणार आहे. सो फायनल आन्सर इज -98.9 यायला पाहिजे. मग हे फक्त कॅल्क्युलेशनचा पार्ट असेल, त्यात मी आता वेळ नाही वाया घालवत. सो द आन्सर इज -98.9. सो वी गो विथ ऑप्शन ए. बघा हा जो फॉर्म्युला आहे ना, हा फॉर्म्युला तुम्हाला टेक्स्टमध्ये सापडणार नाही, बट ठीक आहे, तो तुम्ही इम्प्लिमेंट करू शकता जस्ट लाईक अँड एन्थॅल्पी सारखं आपण एंट्रोपीला कन्सिडर करू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 49. फॉर आयसोथर्मल प्रोसेस व्हॉट इज दिस. बघा इझी क्वेश्चन आहे. सो आपण जेव्हा म्हणतो ना फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स फॉर व्हेरियस प्रोसेसेस, त्यातला हा क्वेश्चन आहे. बघा आयसोथर्मल प्रोसेस आहे की नाही, आयसोथर्मल प्रोसेस आहे. आयसोथर्मल प्रोसेससाठी डेल्टा टीची व्हॅल्यू 0 असते आणि डेल्टा टी जेव्हा 0 असतो तेव्हा डेल्टा यू पण 0 असतो. फर्स्ट लॉ ऑफ थर्मो काय सांगतो आपल्याला, डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू सांगतो. इथे डेल्टा यू काय झाला 0. सो मग क्यू इज इक्वल टू काय येणार, क्यू इज इक्वल टू मायनस डब्ल्यू, ऑर वी कॅन से डब्ल्यू इज इक्वल टू मायनस क्यू. या दोघांपैकी एक तरी ऑप्शन तुम्हाला पाहिजे. सो या दोघांपैकी कुठलं ऑप्शन मिळालं आहे, दॅट इज क्यू इज इक्वल टू मायनस डब्ल्यू, ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 50. सो heat of formation of water is this much. Heat of formation of water दिली आहे. What quantity of water is converted to H2 and O2 by 750 kilojoule of heat. बघायला सॉल्व कसं करायचं आहे. आधी हा क्वेश्चन समजून घ्या. हीट ऑफ फॉर्मेशन ऑफ वॉटर दिला आहे, याचा अर्थ तुम्हाला रिॲक्शन जमलीच पाहिजे. रिॲक्शन कशी येणार, H2 प्लस हाफ O2 गिव्ज H2O आणि याचा तुम्हाला डेल्टा H दिला आहे त्यांनी -272 किलोजूल पर मोल. बघा ज्या मुलांच्या रिॲक्शन क्लिअर नसेल त्यांना इथे डिफिकल्टी येणार, म्हणजे येणार 100%. मला सांगा H2 जो तुम्ही मिळवला तो मिळवत असताना डेल्टा H किती आला -272, बट H2O किती मिळाला तुम्हाला 1 मोल मिळाला. हे महत्त्वाचा पार्ट येते. आता त्यांचं असं म्हणणं आहे की एक्झॅक्टली व्हॉट क्वांटिटी ऑफ वॉटर इज कन्व्हर्टेड टू H2 अँड O2 बाय धिस मच ऑफ हीट. रिॲक्शनला रिव्हर्स करायचं आहे. रिॲक्शनला काय करायचं आहे, रिव्हर्स करायचं आहे. सो जर तुम्ही 272 मायनस व्हॅल्यू आहे, मायनस व्हॅल्यू म्हणजे H2O फॉर्मेशन होत असताना इतकी एनर्जी काय होते, रिलीज होते. बट आता प्रोसेस रिव्हर्स करायची. तुम्हाला काय करायचं आहे,
what quantity of water is converted to H2 and O2 by 750 किलोजूल ऑफ हीट. म्हणजे जर आपण इथे असं मेन्शन केलं 750 किलोजूल, 750 किलोजूल इज इक्वल टू एक्स मोल असं मी ते मेन्शन करतो. एक्स मोल आपण आधी मोल काढून घेणार, जी कसे करणार क्रॉस मल्टिप्लिकेशन, ऑब्विसली क्रॉस मल्टिप्लिकेशन विच इज इक्वल टू 750 मल्टिप्लाय बाय 1, ते 1 ने मल्टिप्लाय करून काही उपयोग नाही आहे, 1 डिवायडेड बाय 272. आपल्याला आन्सर किती मिळालं, दॅट इज इक्वल टू 2.75 मोल्स मिळाले. 2.75 मोल्स मिळाले आपल्याला. ओके, मग त्यांचं तेच म्हणणं आहे, व्हॉट क्वांटिटी ऑफ वॉटर इज कन्वर्टेड टू गिव्ह H2 अँड O2. सो दिस मच मोल्स इज कन्वर्टेड टू H2 अँड O2. H2 अँड O2 या व्हॅल्यूच्या अकॉर्डिंग, या व्हॅल्यूनुसार इतके मोल कन्वर्ट झाले असेल. क्वेश्चन खूप छान आहे, क्वेश्चन खूप छान विचारलं. छान इन द सेन्स थोडा डिफिकल्ट टफ लेवलचा विचार, जो कोणी ॲव्हरेज स्टुडंट विचार करू शकणार नाही. सो बघा ना, 1 मोलसाठी तुम्हाला एवढी एनर्जी आहे. मग त्यांचं असं म्हणजे की 750 असेल तर एक्झॅक्टली किती मोल्स मिळतील ते आपल्याला काढायचं आहे. इतके मोल्स लागतील आपल्याला. म्हणजे आपण रेग्युलरली काय करायचो, स्टॉइचियोमेट्री करताना इथे एक्स असायचा आणि इथे व्हॅल्यू दिलेली असायची. इथे फक्त रिव्हर्स केले त्याने काय फरक पडत नाही आपल्याला. सो फॉर दिस क्वेश्चन वी गो विथ द ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 52. Heat of formation of ethane, ethylene, acetylene and carbon dioxide are this and this respectively in kilojoule. Most stable among the following. बघा इथे एक फॅक्ट माहिती पाहिजे तुम्हाला. फक्त काय दिलंय, हीट ऑफ फॉर्मेशन ऑफ प्रत्येकाचं दिलंय. इथिलिनचं तुम्हाला दिलंय -136, सॉरी इथेनचं दिलंय, इथे नाव लिहून ठेवतोय. तुम्हाला इथेनची व्हॅल्यू दिली आहे. आफ्टर दॅट इथिलिनची व्हॅल्यू दिली आहे, रिस्पेक्टिव्हली लिहितोय आपण. देन ॲस्टिलिन दाखवलं आहे तुम्हाला, इथे जागा कमी म्हणून फॉर्म्युला लिहिला आहे. आणि इथे CO2 दाखवलं आहे, कार्बन डायऑक्साईड, इथे CO2 दिलं आहे. आणि त्यांचं म्हणणं की यांच्यापैकी मोस्ट स्टेबल कोण असेल. बघा, जितकी एनर्जी बाहेर पडली असेल फॉर्मेशनच्या वेळेस तेवढी जास्त स्टॅबिलिटी असते. म्हणजे जितकी एनर्जी, मॅक्झिमम एनर्जी रिलीज झाली असेल, याची 136 आहे, याची 66 आहे, याची 228 आहे, बऱ्यापैकी जास्त आहे. बट याची सगळ्यात जास्त एनर्जी रिलीज झाली म्हणजे मी मायनसचा विचार करतोय. कोणी सगळ्यात जास्त एनर्जी रिलीज केली, CO2 ने. मग इथे मी एक लाईन लिहून ठेवतो, मोर द एनर्जी रिलीज, मोर द एनर्जी रिलीज्ड, मोर द एनर्जी रिलीज्ड during formation, more stable, more is the stability, more is the stability. मग सगळ्यात जास्त एनर्जी रिलीज कोणी केली, रिलीज केली म्हणजे मायनस आहे ना, आहे बरं का, 295. सो वी गो विथ ऑप्शन CO2, दॅट इज ऑप्शन ए. ऑप्शन ए इज करेक्ट. फक्त ही फॅक्ट तुम्हाला माहिती असायला पाहिजे, ती माहिती करून घ्या, आता नोट करून ठेवा कुठेतरी. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इज रेसिड्युअल एंट्रोपी ऑफ सबस्टन्स. हा क्वेश्चन मी मुद्दामून सॉल्व्ह करून देतोय. बऱ्याच मुलांना रेसिड्युअल एंट्रोपी माहिती नाहीये. खूप साऱ्या मुलांना रेसिड्युअल एंट्रोपी माहितीच नसते. ते मी तुम्हाला एक्सप्लेन करणार की व्हॉट इज रेसिड्युअल एंट्रोपी. बघा ना, रेसिड्युअल एंट्रोपी एक प्रकारचा डिफरन्स आहे एंट्रोपीमधला. डिफरन्स कोणामधला आहे, इट इज अ डिफरन्स बिटवीन, आता सिस्टीमच आहे किंवा सबस्टन्स आहे. जेव्हा एखादा सबस्टन्स नॉन इक्विलिब्रियम स्टेटला असतो, वेन द सबस्टन्स इज इन नॉन इक्विलिब्रियम स्टेट, आणि दुसऱ्या साईडला सबस्टन्स असतो क्रिस्टलाइन फॉर्ममध्ये. क्रिस्टलाइन फॉर्ममध्ये जेव्हा एखादा सबस्टन्स क्रिस्टलाइन फॉर्ममध्ये आहे आणि तो सबस्टन्स नॉन इक्विलिब्रियम स्टेटला आहे, तर या दोघांच्या एंट्रोपीमधल्या डिफरन्सला म्हणतात रेसिड्युअल एंट्रोपी. या दोघांच्या एंट्रोपीजमधला डिफरन्स जो असला म्हणतात रेसिड्युअल एंट्रोपी. रेसिड्युअल एंट्रोपी इज नथिंग बट इट इज अ डिफरन्स इन एंट्रोपी बिटवीन नॉन इक्विलिब्रियम स्टेट अँड crystal state of substance close to absolute zero. close to absolute zero का म्हटलो मी, कारण क्रिस्टल जेव्हा असतो ना तेव्हा त्याची एंट्रोपी आपण त्याचं टेम्परेचर आपण किती कन्सिडर करत असतो, 0 कन्सिडर करत असतो. म्हणजे आपण असं लिहू शकतोय ना, असं आपण लिहू शकतोय, एंट्रोपी ऑफ सॉलिड, एंट्रोपी ऑफ सॉलिड इज ग्रेटर दॅन 0 ॲट वॉट, टेम्परेचर इक्वल टू 0. ॲट ॲब्सोल्यूट 0 म्हणतो ना, ॲब्सोल्यूट 0 टेम्परेचर
ॲब्सोल्यूट झिरो टेम्परेचर म्हणजे आपण टी इज इक्वल टू 0 घेतो. मग अशी कंडिशन कुठे आहे ती शोधा तुम्ही. अशी कंडिशन कुठे आहे. सो ऑप्शन डी इज करेक्ट. एंट्रोपी ऑफ सॉलिड इज ग्रेटर दॅन 0 ॲट टी इज इक्वल टू 0. व्हेरी गुड. सो ऑप्शन डी इज परफेक्ट. फक्त इथे एक लाईन लिहून ठेवतो, ती महत्त्वाची, ती नोट करा. कुठे इथे साईडला लिहून ठेवतो. रेसिड्युअल एंट्रोपी काय असतं. रेसिड्युअल एंट्रोपी ही एक डिफरन्स आहे. difference in entropy between non equilibrium state and crystal state of substance. That's it. एवढं माहिती असतं. हे तुमच्यासाठी बऱ्याच जणांसाठी नवीन असेल. ओके. सो 53 ऑप्शन डी. Next question number 55. Okay. From the following reaction, calculate amount of heat liberated during the formation of 75 gram of ethane. Reaction लकीली देऊन ठेवली आहे. ओके. कार्बनचं मास दिलंय, सगळंच देऊन ठेवलंय. कधी कधी असं सगळ्या गोष्टी देऊन टाकतात, कधी कधी काहीच देत नाहीये. ठीक आहे. सो बट माझं असं सजेशन असेल की तुम्ही रिॲक्शन स्वतः ट्राय करा, रिॲक्शन स्वतः जमवण्याचा प्रयत्न करा. चला या क्वेश्चनकडे जाऊया आपण. सो हाऊ टू सॉल्व दिस क्वेश्चन. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला रिॲक्शन दिलेली आहे ती मी मेन्शन करतोय. काय रिॲक्शन दिली आहे. C2H4 प्लस H2 गिव्ज C2H6 आणि डेल्टा H तुम्हाला दिला आहे -124. ओके. सो बघा ना, इथे जर आपण 1 मोल इथेनचा विचार केला तर -124 ना. 1 मोल इथेनचा विचार केला तर 1 मोल इथेन म्हणजे एक्झॅक्टली किती असतं. कार्बन किती होणार ते 12 24 आणि C4 24. एक मिनिट, एक्झॅक्टली काय दिलं तुम्हाला. सॉरी, इथेन दिलाय ना. ओ माय गॉड, त्यांनी बऱ्यापैकी मोठी मिस्टेक केली आहे. एक मिनिट. फ्रॉम द फॉलोइंग रिएक्शन कॅल्क्युलेट अमाऊंट ऑफ एनर्जी रिलीज ड्युरिंग द फॉर्मेशन ऑफ 75 ग्रॅम ऑफ इथेन. अच्छा सॉरी, फॉर्मेशन विचारले. सो फॉर्मेशन इथेनचा आहे. इथेन बरोबर आहे, या साईडला आहे. सो नो प्रॉब्लेम, इट इज परफेक्ट. बघा ना, इथेन सॉरी इथेन किती मिळालं तुम्हाला. C2H6. C2H6 म्हणजे त्याचा मास किती होणार. कार्बनचं 24, हायड्रोजनचं 6, टोटल झालं 30. सो 30 ग्रॅमसाठी 124 आहे. 30 ग्रॅम करस्पॉन्डिंग इक्वल टू 124. सो आय एम गोइंग टू राईट हिअर 30 ग्रॅम इथेन तयार होण्यासाठी तुम्हाला दिस मच ऑफ 124 किलो जूल एनर्जी काय होते, रिलीज होते आहे. सो 75 साठी किती असेल. 75 ग्रॅमसाठी किती असेल. सो जस्ट डू क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागणार आपल्याला. ठीक आहे. आफ्टर डुईंग क्रॉस मल्टिप्लिकेशन यू विल गेट द आन्सर 310. आवर आन्सर इज 310. क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागेल फक्त. ओके. सो प्रोसीड फॉर द नेक्स्ट वन. क्वेश्चन नंबर 56. Which of the following reaction is not exothermic. कुठली रिॲक्शन एक्झोथर्मिक नाहीये. बघा, एक्झोथर्मिक रिॲक्शन कशी आयडेंटिफाय करायची असते. आता ज्या मुलाला काही नॉलेजही नसेल तरी हा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो लॉजिकचा विचार करून. इथे प्लस व्हॅल्यू दिले, इथे प्लस व्हॅल्यू दिले, इथे सुद्धा प्लस व्हॅल्यू दिले, इथेच मायनस व्हॅल्यू दिले. लॉजिकली काही मुलं 100% इथे जाऊ शकताय ऑप्शन सी ला, की जो करेक्टच आहे, काही चुकीचं नाही त्याच्यामध्ये. बघा ना, एक्झोथर्मिकमध्ये डेल्टा एच कसा असतो, पॉझिटिव्ह असतो. डेल्टा एच कसा असतो, पॉझिटिव्ह असतो. म्हणजे त्यांचं बघा ना लॉजिक किती परफेक्ट आहे. विच ऑफ द फॉलोइंग रिॲक्शन इज नॉट एक्झोथर्मिक. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट एक्झोथर्मिक. सो दिस इज पॉझिटिव्ह आहे म्हणजे हा एक्झोथर्मिक आहे, ही सुद्धा एक्झो आहे, ही सुद्धा एक्झोज आहे आणि ही एंडो आहे. विचारलं काय, नॉट एक्झोथर्मिक. गो विथ ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन. हा क्वेश्चन थोडा केअरफुली सॉल्व्ह करणार, कारण हा क्वेश्चन खूप साऱ्या मुलांना कदाचित नसेल जमला आणि हा क्वेश्चन खरोखर थोड्या वेगळ्या लेवलचा विचारला आहे. तो आपण कम्प्लिटली सॉल्व्ह करू. सो आपण जसं मागे एंट्रोपी चेंजचा फॉर्म्युला वापरला होता, जो नवीन होता, तोच फॉर्म्युला इथे कंटिन्यू करायचा आहे. बघा, स्टँडर्ड एंट्रोपी ऑफ नायट्रोजन, हायड्रोजन, अमोनिया आर A1, A2, A3 रिस्पेक्टिव्हली. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ डेल्टा H0 फॉर द फॉर्मेशन ऑफ अमोनिया. अमोनिया एकच तयार झाला पाहिजे. हॅबरचा आपण विचार केला तर आपण रिॲक्शन काय लिहिली असती, N2 प्लस थ्राईस हायड्रोजन देर इज अ फॉर्मेशन ऑफ ट्वाईस NH3 असे आपण रिॲक्शन लिहिली असती. बट मला अमोनिया एकच पाहिजे. मग अमोनिया एक पाहिजे असेल तर मी रिॲक्शनला मॉडिफाय करून घेणार. सो 1/2 नायट्रोजन प्लस
3/2 हायड्रोजन, इट गिव्स 1 अमोनिया. ही रिॲक्शन झाली. मग यांच्या स्टँडर्ड एंट्रोपी बघा ना किती आहे. नायट्रोजनची तुम्हाला किती दिली व्हॅल्यू, A1 दिली आहे. मग मी इथे A1 नाही घेऊ शकत आहे ना, मग इथे काय मेन्शन करणार, नायट्रोजनची व्हॅल्यू हाफ A1 असं मला लिहावं लागेल. इथे हायड्रोजनची व्हॅल्यू तुम्हाला प्रोव्हाइड केली A2, इथे मी लिहिणार 3/2 A2. या स्टँडर्ड एंट्रोपीज आहे. दीज आर द एंट्रोपीज डेल्टा H0. या डेल्टा H0च्या व्हॅल्यू आहे. सो अमोनियाची व्हॅल्यू किती येणार, मग ती आहे तसंच A3 राहणार. सो अकॉर्डिंग टू फॉर्म्युला, कुठला फॉर्म्युला, डेल्टा H0 इज इक्वल टू समेशन ऑफ डेल्टा S0 ऑफ प्रॉडक्ट मायनस समेशन ऑफ डेल्टा S0 ऑफ रिॲक्टंट. आता या सगळ्या व्हॅल्यू पुट करा. प्रॉडक्ट कोण आहे, अमोनिया. अमोनियाची व्हॅल्यू मी पुट केली A3 ॲज इट इज, मायनस रिॲक्टंट कोण आहे, नायट्रोजन आणि हायड्रोजन, दोघांची ॲडिशन दाखवत येते. सो आय एम गोइंग टू राईट हिअर हाफ A2 प्लस 3/2 हाफ A1 3/2 A2. दॅट्स इट. सो दिस इज अवर आन्सर. म्हणजे थोडंसं डिफिकल्ट नव्हता, बट कसं सॉल्व करायचं हे महत्त्वाचं होतं, ते तुम्हाला आता कळलं असेल. सो फॉर क्वेश्चन नंबर 57 वी गो विथ द ऑप्शन बी. बघा एकदा चेक करा. A3 आहे मायनस हाफ A1 प्लस 3/2 A2. येस, ऑप्शन बी इज करेक्ट फॉर क्वेश्चन नंबर 57. नेक्स्ट क्वेश्चन 58. So what is that question? If 200 ml of ethylene gas and 200 ml of HCl gas are allowed to react at 2 atmospheric pressure, given reaction तुम्हाला दिली आहे. Calculate the pressure volume work in joule. Easy आहे. बघा ना, रिॲक्शन कशी लिहिणार आपण, जेव्हा त्या दोघांची केमिकल रिॲक्शन होत असते, कोण कोण रिॲक्ट होतंय, इथिलीन गॅस. इथिलीन गॅसला आपण प्रेझेंट कसं करतो, C2H4. याची रिॲक्शन कोणासोबत होते, HCl सोबत. HCl सुद्धा गॅस आहे. हे जेव्हा रिॲक्ट होतील तेव्हा तुम्हाला मॉलिक्यूल कुठला मिळतो, C2H5Cl मिळतो. येस नो. त्यांचं काय म्हणणं आहे की आफ्टर डुईंग दिस रिॲक्शन इथिलीन किती आहे, 200 ml आहे, प्लस HCl किती आहे, 200 ml, आणि दोघंही कुठल्या स्टेटला आहे, गॅसेस स्टेटला आहे. जेव्हा तुम्ही एक गॅस मॉलिक्यूल, बघा इथे इमेजिन करा, इथे याच्यामध्ये आपण इथिलीन घेतला आहे, ज्या कंटेनरचा किंवा या व्हेसलचा व्हॉल्यूम किती आहे, 200, प्लस त्यात तुम्ही पुन्हा 200 टाकताय. बघा इथे काही 200 प्लस 200 असं 400 होणार नाही आहे. इथे 200 प्लस 200 असं आपण ॲक्च्युली बघायला गेलं तर सॉरी 1 मिनिट, हे कुठं आहे, हां, दोघांची ॲडिशन करून मला टोटल किती मिळणार, 400 मिळणार. या केसमध्ये आपण जर विचार केला की आपण डिफरन्स काढावा लागेल आपल्याला. आता डिफरन्स काय काढायला लागेल, तुम्हाला वर्क डनपर्यंत पोहोचायचं आहे. वर्क डनचा फॉर्म्युला काय, थोडासा डिफिकल्ट आहे. वर्क डनचा फॉर्म्युला काय, W इज इक्वल टू मायनस P इंटू डेल्टा V. आपल्याकडे प्रेशर तर देऊन ठेवलं आहे, पण व्हॉल्यूम कुठे दिलं आहे आपल्याला, आणि व्हॉल्यूम म्हणजे V2 मायनस V1. W इज इक्वल टू मायनस P इंटू V2 मायनस V1. तुम्हाला असं क्लिअरली V2 मायनस V1 कुठे सांगितलं आहे, तुम्हाला फक्त याचा व्हॉल्यूम दिला आहे, याचा व्हॉल्यूम दिला आहे, रिॲक्टंटचा व्हॉल्यूम दिला आहे तुम्हाला, बट तुम्हाला प्रॉडक्टचा व्हॉल्यूम कुठे दिला आहे, प्रॉडक्टचा व्हॉल्यूम तुम्हाला दिलेला नाही आहे. सो बघा आता एक्झॅक्टली काय होणार, ही कॉन्सेप्ट थोडी ॲक्सेप्ट करायला डिफिकल्ट जाणार तुम्हाला, बिकॉज ऑफ कॉन्सेप्ट क्लिअर नसेल. तर आपण कंटेनरचा विचार केला, आपण जर कंटेनरचा विचार केला, जेव्हा आपण डेल्टा V काढणार, इथे या सगळ्यांचे व्हॉल्यूम सेम असतात अकॉर्डिंग टू कुठला लॉ आपण त्याला नाव देतो, दिस इज लॉ ऑफ, एक मिनिट तुम्हाला मी त्या लॉचं नाव सांगतो, जो 11th ला असतो. 1 मिनिट ओनली. त्या लॉनुसार आपण हे इक्वेशन इथे मेन्शन करतोय. त्या लॉचं मी तुम्हाला इथे नाव सांगतो, तो लॉ 11th ला होता, आणि त्या 11च्या लॉनुसार आपण इथे कंटिन्यू करतोय, जो असणारे व्हॉल्यूम सेम असणारा, दॅट इज येस गाय-लुसॅक लॉ. अकॉर्डिंग टू गाय-लुसॅक लॉ हे असं मी लिहू शकतोय, अकॉर्डिंग टू गाय-लुसॅक लॉ नुसार आपण इथे कंटिन्युएशन केलं. आता पुन्हा ती गाय-लुसॅक लॉची कन्सेप्ट सांगणं म्हणजे 15-20 मिनिटाचं काम आहे, ते मी तुम्हाला सांगत नाही. बट जो इथला व्हॉल्यूम असतो हा तोच व्हॉल्यूम तुम्हाला इथे पण घ्यावा लागतो अकॉर्डिंग टू गाय-लुसॅक लॉ. मग तुम्ही एकदा 11चं गाय-लुसॅक लॉ बघा, त्यानुसार मी इथे इक्वेशन मेन्शन केलं. सो या इक्वेशनकडे मेन्शन केल्यानंतर आपण आधी समजा डेल्टा V काढणार. डेल्टा V म्हणजे काय, V2 मायनस V1 केलं, तुम्ही लिहिणार काय, 200 मायनस 400 विच इज इक्वल टू मायनस 200. बट हे कशा दिले तुम्हाला, ml मध्ये दिले, दॅट इज इक्वल टू मायनस 0.2 लिटर. आता काही प्रॉब्लेम नाही.
सो डब्ल्यू इज इक्वल टू एक्सटर्नल प्रेशर तुम्हाला किती दिलं आहे, 2 ॲटमॉस्फिअर दिलं आहे, मायनस आहे आधीच मल्टिप्लाय बाय V2 मायनस V1 आत्ताच आपण सॉल्व्ह केला आहे, विच इज इक्वल टू -0.2. ते मायनस मायनस प्लस होणार, डब्ल्यूचा आन्सर तुम्हाला मिळणार +0.4 लिटर ॲटमॉस्फिअर. त्याला फक्त काय करा, 101.3 ने मल्टिप्लाय करा, 101.3 ने मल्टिप्लाय करा, तुम्हाला डब्ल्यू मिळणार. डब्ल्यू किती मिळतोय, 40.53. सो दिस इज अवर आन्सर, 40.53. 40.53 येस 53 किंवा आपलं आन्सर आलं आहे 52. ते 52 मेन्शन करा. बघा काय महत्त्वाचं इथे, तुम्हाला ही गोष्ट नाही समजणार किंवा तुम्ही असं पूर्ण मला क्वेश्चन विचार की हे कसं काय आणलंय काय आणलंय, मी तुम्हाला हे सजेस्ट करणार की तुम्ही 11th जा. मी तुम्हाला आता पेज नंबर पण सांगतो, क्लास 11चे टेक्स्टबुक फॉलो करा. त्यात पेज नंबर आहे 5 वरती गाय लुसॅक लॉ दिला आहे तुम्हाला, त्याच्यानुसार हे आपण लिहू शकतो व्हॉल्यूमचं कनेक्शन सोबत. चला नेक्स्ट क्वेश्चन नंबर 59. हाऊ मेनी ग्रॅम ऑफ वॉटर इज डिकम्पोज्ड बाय 249 किलोजूल ऑफ हीट इफ हीट ऑफ डिकम्पोजिशन ऑफ वॉटर इज 286. बघा या क्वेश्चनला आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. हा क्वेश्चन सॉल्व्ह करताना स्टॉइचियोमेट्री वापरावं लागेल. कसं सॉल्व्ह करता येईल बघा, हा क्वेश्चन याच्या आधी पण विचारला गेला आहे, फक्त वेगळ्या अँगलने विचारला आहे. त्यांनी या क्वेश्चनला आन्सरमध्ये कन्वर्ट केलं आणि आन्सरला क्वेश्चनमध्ये कन्वर्ट केलं आहे. हाऊ मेनी ग्रॅम ऑफ वॉटर इज डिकम्पोज्ड बाय दिस मच ऑफ हीट इफ डिकम्पोजिशन ऑफ वॉटर इज दिस मच. बघा आपण वॉटरला डिकम्पोज केलंय, वॉटरचं मास किती असतं, 18 ग्रॅम. याचा अर्थ असा ना की 18 ग्रॅम ऑफ H2O, याचा अर्थ तुम्हाला किती हीट रिक्वायर्ड असते, 286 किलोजूल हीट रिक्वायर्ड असते. किलोजूल ऑफ हीट इज रिक्वायर्ड फॉर द डिकम्पोजिशन ऑफ 18 ग्रॅम. मग आपल्याला काय करायचं आहे, त्यांनी काय सांगितलं की तुम्ही 429 जर किलोजूल एनर्जी वापरली, किलोजूल एनर्जी यूज केली, तर तुम्हाला एक्झॅक्टली किती ग्रॅम वॉटर लागणार हे काढायचं आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, क्रॉस मल्टिप्लिकेशन. सो x इंटू 286 इज इक्वल टू 18 इंटू 429. सो x इज इक्वल टू 18 इंटू 429 डिवाइड बाय 286. सो x ची व्हॅल्यू तुम्हाला मिळणार 27 ग्रॅम. आन्सर 27. ओके, नाउ द लास्ट क्वेश्चन नंबर 60. काय दिलं बघा क्वेश्चन. ओके, अजून काही क्वेश्चन आहेत. आयडेंटिफाय एक्झोथर्मिक रिॲक्शन फ्रॉम द फॉलोइंग. एक्झोथर्मिक रिॲक्शन आयडेंटिफाय करायचे, इझी क्वेश्चन आहे. मला एक सांगा, आताच आपण डिस्कशन केलं होतं की आपण आधी एंडोथर्मिक बोलू. इन एंडोथर्मिक रिॲक्शन हीट ॲब्सॉर्ब होते की नाही, एंडोथर्मिक रिॲक्शनमध्ये हीट ॲब्सॉर्ब करते. आणि ज्या आपल्याला रिॲक्शन्स दिल्या आहेत त्या रिॲक्शनचा आपण विचार केला किंवा बीचा विचार केला तर काय की या रिॲक्शनमध्ये 66.4 हीट काय केली, ॲब्सॉर्ब केलेली दिसते. येस और नो. आता मला एक सांगा, मग या केसमध्ये तुम्हाला कसं शोधावं लागेल, आयडेंटिफाय एंडोथर्मिक रिॲक्शन. तुम्हाला एंडोथर्मिक रिॲक्शन आयडेंटिफाय करायची, द करेक्ट ऑप्शन इज बी. कसं काय शोधलं एंडोथर्मिक, कारण हे प्लस साईन काय सांगतंय, एक्झो सांगतंय. हे प्लस साईन काय सांगतंय, एक्झो सांगतंय. हे प्लस साईन काय सांगतंय, ही हीट निघून गेली. दिस इज एक्झोथर्मिक रिॲक्शन. एंडोथर्मिक रिॲक्शन कळते तुम्हाला की एनर्जी काय केली, ॲब्सॉर्ब केली. ओके, सो बी गो ऑप्शन बी for question number 60. Next question number 61. So what is that question? Standard molar entropy. बरं, स्टँडर्ड मोलर एंट्रोपीचा मिनिंगच तुम्हाला लिहून देतो. स्टँडर्ड मोलर एंट्रोपीचा अर्थ काय असतो, द ॲब्सोल्यूट एंट्रोपी ॲट 1 मोल ऑफ प्युअर सबस्टन्स ॲट 1 ॲटमॉस्फिअर अँड 125 डिग्री सेल्सिअस. म्हणजे ही जी आहे ना स्टँडर्ड मोलर एंट्रोपी. स्टँडर्ड कंडिशन कुठली असते, स्टँडर्ड कंडिशन अशी असते की ज्यावेळेसचं प्रेशर किती असतं, 1 ॲटमॉस्फिअर असतं आणि त्यावेळेसचं टेम्परेचर किती असतं, 25 डिग्री सेल्सिअस असतं आणि नंबर ऑफ मोल्स किती असतं, 1 मोल असतात. जेव्हा तुम्ही 1 मोल सबस्टन्स घेतात, बघा इथे 1 मोल आहे, इथे 1 मोल आहे, इथे 1 मोल आहे, म्हणजे तो कॉमन झाला, हे तर कॅन्सल झालं लगेच. प्युअर सबस्टन्स आहे. पुढचा पार्ट 1 ॲटमॉस्फिअर इथे पण आहे, 1 ॲटमॉस्फिअर इथे पण आहे, याचा अर्थ हा कॅन्सल झाला. आता पुढचा पार्ट काय, 25 डिग्री सेल्सिअस फक्त इथे उरलं आहे. सो 61ला आपण कुठे टिक करणार, ऑप्शन ए. बघा ना, स्टँडर्डचा अर्थ माहिती पाहिजे फक्त. प्रेशर 1 ॲटमॉस्फिअर, टेम्परेचर 25 डिग्री सेल्सिअस, नंबर ऑफ मोल्स किती असतात, 1 असतात. यांचा विचार केला तर बघा कुठलं ऑप्शनमध्ये हे सगळं दिसतंय तुम्हाला. सो वी गो विथ ऑप्शन ए. ओके, चल त्याच्या पुढे आपण जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन नंबर क्वेश्चन नंबर 62. एक क्वेश्चन रिपीट झालेला आहे, तो आपल्याला इथे नाही कव्हर करायचा आहे.
सो तो रिपीटेड क्वेश्चन आहे. हा पण आय थिंक रिपीटेडच क्वेश्चन आहे. दिस इज ऑल्सो रिपीटेड क्वेश्चन. हां, सॉल्व केला आपण हा क्वेश्चन. आपलं आन्सर हे आलं होतं. हां, इथून रिपीटेड क्वेश्चन सुरू झालेत. चला या क्वेश्चनकडे नाही जायचं आपल्याला. हे सगळे इथून पुढचे रिपीटेड क्वेश्चन्स आहेत. एक मिनटं मला एकदा कन्फर्म करू द्या. हां, रिपीट झालेला क्वेश्चन आहे. मी तुम्हाला असा सेम क्वेश्चन सांगतो आपण मागे कुठे सॉल्व केला होता. एक मिनटं मी चेक करून सांगतो तुम्हाला. सेम क्वेश्चन आपण सॉल्व केला आहे. त्याचा नंबर मी तुम्हाला सांगतो. असा सेम क्वेश्चन आपण कुठे सॉल्व केला. बराच वेळ झाला त्याला सॉल्व करून. सो सेम काइंड ऑफ क्वेश्चन. ठीक आहे, आता नंबर तर एक्झॅक्टली नाही, बट सेम काइंड ऑफ क्वेश्चन आपण याआधी ऑलरेडी सॉल्व केलं. मला आन्सर आठवत आहे. इट इज मायनस काय करणार, बट ठीक आहे एक्सप्लेन करतो त्याला. सिम्पली व्हॅल्यू पुट करणार, सॉल्व करणार आपण. डब्ल्यू मॅक्सचा फॉर्म्युला वापरायचा आहे. डब्ल्यू मॅक्स इज इक्वल टू काय 2.303 मल्टिप्लाय बाय एनची व्हॅल्यू किती आहे 3 मोल सांगितले त्यांनी. इथे व्हॅल्यू पुट करा. एन इंटू आरची व्हॅल्यू किती आहे 8.314. टेम्परेचर दिलं आहे तुम्हाला 300 केल्विन. 2.303 nRT log to the base 10 V2 upon V1 that is 20 upon 10. That's it. एवढं फक्त सॉल्व करा, तुम्हाला आन्सर मिळत आहे 5.187. आधी आन्सर तुम्हाला जूलमध्ये मिळणार, की जूलमध्ये किती असणार आहे -5187 पॉईंट समथिंग असेल. मग तुम्ही हे फक्त 3 पॉईंट काय करणार इथे शिफ्ट करणार. दॅट इज 5.187. दिस इज अवर आन्सर. चला, सो रिमेनिंग क्वेश्चन्स कंटिन्यू करूया आपण. इन नेक्स्ट चॅप्टर तुम्हाला इलेक्ट्रोकेमिस्ट्री मी लवकरात लवकर ट्राय करेल की आजच्याच प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करेल. तुम्हाला जर काही वाटलं असेल, काही सजेशन्स असतील, तर तुम्ही मला ते नक्की मेसेज करा की सर क्वेश्चन्स स्लोली होत आहे, की क्वेश्चन खूप घाईत होत आहेत, किंवा काही कॉन्सेप्टचा प्रॉब्लेम झाला आहे. हे मला मेसेज करत जा, म्हणजे मला एक्सप्लेनेशनची लेवल कळणार. ओके, बिकॉज आय एम न्यू टू यू अँड यू आर ऑल्सो न्यू टू फॉर मी. सो मला तुमची माझी फ्रिक्वेन्सी मॅच नाही आहे, त्यामुळे मी माझ्या साईडने एक्सप्लेन करून देतो आहे. सो चला, इथे मी स्टॉप करतो आहे. थँक्यू व्हेरी मच.